महावितरण कंपनीच्या कृपामाई उपकेंद्र येथील यंत्रचालक सुधीर आठवडे यांच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी सांगलीत मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. आरोपींच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि ऑन ड्युटी असणाऱ्या सुधीर आठवडे यांचा खून झाला असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी अशी आंदोलकांची मागणी आहे. सांगली मंडळ वीज क्षेत्र सर्व संघटना कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. सहाय्यक अभियंता सुहास काळे, कोल्हापूर झोनल सचिव सुरेश पाटील यांनी विश्रामबाग इथं झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. यावेळी प्रमोद पोद्दार, उत्तमराव भासर, चारुदत्त घाटगे, श्रीकांत धनवडे, संजय वाघ, गिरीश चौधरी, सतीश माने, विनोद शिंदे, सुनील वाघमारे, जयसिंग जगताप, जहीर बुजुर्ग, अनिल कुंभार, विनायक साळुंखे, अनिल पवार, अमर थोरात, राजू शिंदे, दीपक जाधव, सुनील वाघमारे, दीपक अष्टेकर आणि सुरेश चव्हाण उपस्थित होते. यंत्रचालक सुधीर आठवडे ऑन ड्युटीवर असताना त्यांनी आरोपीला गाडी चार्जिंग लावण्यास नकार दिला. महावितरण कंपनीच्या विजेचा गैरवापर होऊ नये या उद्देशाने त्यांनी नकार दिला. मात्र तेथील सुरक्षा रक्षकाच्या मुलाच्याकडून त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. याचा निषेध करण्यासाठी सांगली मंडल वीज क्षेत्र सर्व संघटना कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. महावितरण सांगली शहर अंतर्गत कार्यरत असलेले आमचे सहकारी स्वर्गीय सुधीर आठवडे हे 29 जुलै 2026 रोजी कर्तव्यावरती असताना 33/11 LNKV उपकेंद्र कृपामाई या ठिकाणी कर्तव्यावरती असताना आमच्याच सुरक्षा रक्षकानं गाडी चार्जिंग करण्याच्या कारणावरून त्याची निर्घृण हत्या त्या ठिकाणी केली. तर ही अत्यंत मानवजातीला काळिमा फासणारी घटना त्या ठिकाणी आहे. याचा निषेध करण्याकरिता सांगली जिल्हा वीज क्षेत्र कृती समितीच्या वतीनं आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करण्याकरिता आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टवरती चालवून दोषी आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी आम्ही बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी मूकमोर्चाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. या मूकमोर्चामध्ये सांगली जिल्ह्यातून सर्व कर्मचारी, अधिकारी, अभियंते, बाह्यस्रोत कर्मचारी असे सर्वजण जवळजवळ 600 ते 800 कर्मचारी, अधिकारी त्या ठिकाणी सहभागी होतील असं आयोजन या कृती समितीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. हा मोर्चा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पोलीस अधीक्षक यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं जाईल. त्याच्यानंतर मूकमोर्चाच्या माध्यमातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाईल आणि त्या ठिकाणी हा निषेध आणि जे निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देणार आहोत. हा निषेध नोंद करत असताना सर्वच आमचे कर्मचारी, अधिकारी, अभियंते काळा गणवेश त्या ठिकाणी परिधान करतील आणि काळा मास्क लावून हा निषेध त्या ठिकाणी आम्ही नोंदवत आहोत आणि याच्यासाठी मीडियाच्या माध्यमातून ही बातमी सर्व जनमानसापर्यंत पोहोचावी यासाठी आजच्या प्रेस कॉन्फरन्सचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्याला मदत मिळावी आणि या सुधीर आठवडे या कुटुंबियांना जास्तीत जास्त शासनाकडून असेल, आमच्या महावितरण कंपनीकडून असेल, त्यांना ज्यांनी आर्थिक मदत मिळावी. घडलेली घटना तर दुर्दैव आहेच, पण गेलेला जीव पुन्हा येऊ शकत नाही. तर निश्चितपणे येणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांसाठी, त्यांच्या पुढील पिढ्यांसाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीची आर्थिक तरतूद शासनाच्या माध्यमातून आणि महावितरणच्या माध्यमातून सुद्धा मिळावी असाही आग्रह आम्ही कृती समितीच्या वतीने त्या ठिकाणी करणार आहोत. रिझन कैलासवासी सुधीर आठवडे हे 33/11 LNKV उपकेंद्र कृपामाई येथे कार्यरत असताना त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा मृत्यू अपघात नसून हा संपूर्णपणे घातपात आहे. महावितरणमध्ये एखादा कर्मचारी विजेवरती काम करत असताना, सेवा बजावत असताना अनावधानाने वीज सुरू झाली, आणखीन एखादा अपघात झाला. ह्या घटनेशी हा पूर्ण विसंगत किंवा हा पूर्ण घातपात, आणखीन हा घातपात महावितरणची सेवा बजावत असताना महावितरणचं नुकसान होऊ नये ह्या अगदी त्यांनी जीवाची बाजी लावली. आणखीन तिथं सुरक्षा रक्षकानंच त्यांच्यामध्ये वादाचं पर्यावसान हे ह्या घटनेपर्यंत पोहोचलं आणि तिथं त्यांचं निर्घृण हत्या झाली. ह्या बाबतीत आपण आमची अशी विनंती आहे की आमचे माननीय संचालक मानव संसाधन विभाग यांना आम्ही काल सांगली येथे भेटून सुद्धा हा विषय त्यांना सांगितला आहे. आम्ही निवेदनामार्फत सुद्धा ही आमची अशी मागणी आहे की त्यांना महावितरणमधील अपघातासंबंधी जी काही मदत मिळते ह्याच्या उपर घातपात समजून माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीमधून, ते आपले आदरणीय ऊर्जामंत्री आहेत, त्यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यांना मदत मिळावी, जेणेकरून त्यांनी दिलेला हुतात्मा खरोखर वाया जाणार नाही. आणखीन कर्मचाऱ्यांच्या मध्ये असणारं भीतीचं वातावरण, आणखीन त्यांनी दिलेल्या हुतात्म्याला खरोखर ती श्रद्धांजली राहील असं या ठिकाणी आमची भावना आहे. धन्यवाद.